नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथातील अत्यंत चमत्कारी आणि मार्गदर्शक अशा अध्याय 5चे श्रवण करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. श्री स्वामी चरित्र सारामृत पंचमोध्याय. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञानत मच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्त काजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझी स्थविता प्रेमळ सत्वर ताते पावसे. ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोळपा आदी करून भाग्यवंत सेवेकरी. स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंग होणे प्रसंग पूर्ण रस भरित पुढे पुढे. विशेष गंगा जळाहून आपले असे महिमान पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती. अक्कलकोट नगरात एक तपापर्यंत स्वामी राज वास करीत भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर. मानती भोसल्यांचे भाग्य परम स्वामी रत्न लाभले उत्तम नृपती ही भक्त निस्सीम स्वामी चरणी चित्त त्यांचे. तेंव्ही किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणते तयासी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारा व राजधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला. अक्कलकोटाहून स्वामींसी आणावे आपल्या नगरासी मग कोणे एके दिवशी विचार ऐसा पातला. दिबाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. त्याचा राखो सन्मान लागेल तुतके देऊ धन ही वटपुरी वैकुंठ भवन वसता स्वामी होईल. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा दात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियेसा. आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणीन तयासी निश्चय मानसे असो द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषाला तो नृपवर तैसे सभा ही समग्र आनंदित झाली. संजीवनी विद्या साधना करिता शुक्राजवळी कच्छ जाता दैवी सन्मानेला होता बहुत आनंद करूनी. नृपती सह सकळ जने त्यापरी तात्यांचे सन्माने गौरव आणि मधुर वचने यशस्वी म्हणती थया. बहुत धन देत नृपती सेवक दिले सांगाती जावे अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्या ते. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा. आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोळप्पादिक सेवेकरी निस्सीम. ऐसे पाहुणे तात्यांसी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीसी कैसे नेवो आपण. अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचेही मन रमून गेले ऐसे ह्या ठाया. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे. ऐसा मनी विचार करून कार्य आरंभिले तात्याने संतुष्ट राहावे सेवक जनी ऐसे सदा करिता ती. करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिल्ली पहुसाल दाने याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. प्रसन्न व्हावे भक्त वत्सले कार्य साधावे आपुले म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचले तात्याने. ऐशी याने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी. मग लढविला एक युक्ती एकांती गाठून चोळप्पा प्रती त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी ऐसे नाना प्रकारे चोळप्पा ते सांगितले.
द्रव्येण सर्वे वशः चोळप्पासी लागली आशा तयाती अंतरी भरवसा जहागीरीचा बहुसाल. मग कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी यतिराज तया समयासी आनंद वृत्ती बैसले. चोळपाने कर जोडून विनंती केली मधुर वचने कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्या प्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थाने हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चालावे. पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होई श्रोता भक्ता श्री स्वामीराज वदविता निमित्त विष्णुदास असे. इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त पंचमाध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पण मस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि इतर स्वामी भक्तांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून स्वामींची कृपा सर्वांपर्यंत पोहोचेल. पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. चला पुन्हा भेटूया पुढच्या अध्यायासह. तोपर्यंत स्वामी नामात लीन व्हा.